हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। एवं सकळ सांख्य सिंधू श्री भगवद्गीता प्रबंधू हा औदार्ये आगळा वेदू मूर्त जाण। ज्ञानेश्वर महाराज गीता महात्म्य सांगतात, कांडत्रयाचं निरूपण करणारा वेद विस्ताराने बोलतो आणि गीतेने मात्र त्या कांडत्रयाचा संकोच आपल्या ठिकाणी करून वेदच जणू सूक्ष्म रूपामध्ये प्रकट झालेला आहे गीतेच्या रूपानं, असं ज्ञानेश्वर महाराज बोलले। ते कांडत्रय निरूपण करताना कोणकोणते अध्याय कोणकोणत्या कांडाचे मानले पाहिजेत आणि त्याचा क्रम कसा मानला पाहिजे याचा एक विचार ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून नंतर उरलेल्या 16, 17 आणि 18 या 3 अध्यायाची संगती ज्ञानेश्वर महाराजांनी लावून दिली। त्यातला 18वा अध्याय हा कलशाध्याय मानला आणि त्याला कळस का म्हणायचं याचा काही विचार याच अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी विस्तारून सांगितला। इथं नुसतं त्याला कलशाध्याय एवढंच म्हटलं, तो हा 18वा देखा कलशाध्याय एवढंच ज्ञानेश्वर महाराज बोलले। आता संपूर्ण वेद गीतेच्या रूपानं प्रकट झाला इथपर्यंतचं एक चिंतन मांडून झालं। हे गीता महात्म्य आहे आणि महात्म्य सांगत असताना 2 पद्धतीनं ते महात्म्य सांगण्याची प्रथा आपल्याकडे आहे। संतांचं असो, वेदाचं असो, देवाचं असो, हे महात्म्य सांगत असताना 2 पद्धतीनं ते सांगितलं जातं। ज्याचं महात्म्य सांगायचं आहे त्याच्या ठिकाणी असणारं सामर्थ्य त्याचं वर्णन करून महात्म्य सांगितलं जातं, एक पद्धत आहे। आणि दुसरी पद्धत अशी आहे की त्याचं सामर्थ्य किंवा त्याचं स्वरूप हे जर आपल्याला स्पष्ट रूपानं शब्दातून मांडता येत नसेल तर तत्सदृश असणाऱ्या दुसऱ्या एखाद्या वस्तूबरोबर त्याची तुलना करून त्याचं सामर्थ्य किंवा त्याचं महात्म्य सांगितलं जातं। 2 पद्धतीनं आपल्याकडे विचार। सहसा माणसांना सामान्यतः जर विचार केला प्रपंचामध्ये, संसारामध्ये, तर माणसाची बुद्धी ही तुलनेने पाहण्याची जास्त दिसून येते। एखाद्या वस्तूच्या ठिकाणी असणारी त्या वस्तूची सत्ता, त्या वस्तूचं सौंदर्य, त्या वस्तूच्या संबंधानं इतरही काही, हे जर आपण केवळ वस्तू संबंधानं बोलायला लागलो तर माणसाला त्याचं महत्त्व पटत नाही, कळत नाही, त्याच्यावर विश्वास बसत नाही। पण त्या वस्तूचं महात्म्य हे तत्सदृश असणाऱ्या दुसऱ्या वस्तूच्या महात्म्याबरोबर करून ती वस्तू कशी निम्न आहे हे दाखवत राहणं, हे सुद्धा एका अर्थानं याच वस्तूचं सामर्थ्य सांगणं आहे आणि ते प्रायः माणसाला पटत जातं। ते सहसा माणसाला पटत जातं। आपण कुठलाही विचार करा, अगदी थोडंसं वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर प्रधान मल्ल निबर्हणात तरी दुसरा कुठला विचार आहे? प्रधान मल्ल निबर्हणामध्ये हाच विचार आहे। त्या न्यायामध्ये सुद्धा एखादा पहिलवान हा सामर्थ्य संपन्न आहे असं सांगताना माणसाला असं सांगितल्यानंतर कदाचित त्याचं सामर्थ्य माणसाला पटणार नाही, परंतु हा महाराष्ट्र केसरीला हरवणारा आहे असं म्हटलं की त्याचं सामर्थ्य पटतं। काही वेळेला वस्तूचं सामर्थ्य सांगून वस्तूचं प्रतिपादन, वस्तूचं वर्णन केलं जातं आणि काही वेळेला तुलनेने त्या वस्तूचं वर्णन केलं जातं, कारण त्या वस्तूचं सामर्थ्य हे जर शब्दातीत असेल तर दुसऱ्या वस्तूचा निम्नपणा हा शब्दबद्ध करता येत असतो आणि दुसऱ्याची निम्नता सिद्ध झाली की आपोआप तत्संबंधानं याची श्रेष्ठता सिद्ध होते, असा एक सामान्य नियम आहे। जगामध्ये हेच वर्णन जास्त पटतं।
आपण कधीही पहा, स्वतःच्या मुलीचा स्वतःच्या मुलाचं वर्णन करताना माणूस आपल्या मुलगी लग्नाला आलेली आहे, मनुष्य एखाद्याला स्थळ म्हणून दाखवतो आणि स्वतःच्या मुलीचं वर्णन करताना म्हणतो आमच्या पंचक्रोशीत अशी मुलगी नाही. म्हणजे इतर मुलींची तिची तुलना केल्याशिवाय या मुलीचं मोठेपण त्याला सांगता येत नाही, आणि असं सांगितल्याशिवाय ऐकणार याला ते पटत नाही. बघा, अनेक ठिकाणी हा विचार आपल्याला दिसून येतो. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा तशा पद्धतीचं चिंतन केलं नाही असं नाही, तुकाराम महाराजांनी केलंय. याच्यामध्ये दुसऱ्या वस्तूंना निम्न दाखवणं हा हेतू नसतो, परंतु आपण ज्याचं प्रतिपादन करत आहोत त्या विचाराच्या आलंबनाची श्रेष्ठता सांगणं हाच त्या विचाराचा हेतू असतो. कुणाला तरी निम्न दाखवणं असं नाही. एखादे महाराज चांगले कीर्तन करतात, अहो पण ते त्यांच्यापेक्षा चांगले करतात असं म्हणलं की तारीख जास्त लवकर घेतली जाते. हा आपल्याकडचा विचार झाला. कुठेही हेच आहे. त्या बिरबलाच्या कथेत आहे ना, त्यांचा अवतारच त्याच्या करता. अकबर बिरबलाचे अवतार प्रवचना करताच झाले. ते काय, ते गेले दरबारातले लोक घेऊन, बादशाह त्या सगळ्यांना घेऊन गेला यमुनेच्या किनाऱ्यावर फिरायला. संध्याकाळची वेळ होती, बसले होते वाळूमध्ये. बादशाहनी तिथली एक काडी उचलली आणि त्या वाळूमध्ये एक रेष मारली. रेष मारल्यानंतर बादशाहनी सांगितलं की एक काम आहे म्हणे, माझं एक आव्हान आहे. काय? या रेषेला स्पर्श न करता ही रेषा मोठी करून दाखवायची. रेषेला स्पर्श करायचा नाही, हाताने ती रेषा लांबवायची नाही, काडीनं ती रेषा लांबवायची नाही, त्या रेषेला पुन्हा अजून काही करायचं नाही. काही न करता ती रेषा मोठी झाली पाहिजे. असं काही करता येईल का? लोकांनी विचार केला, असं कसं करता येईल? रेषेला मोठं करायचं म्हणजे निदान वाढवावी तरी लागेल, तिच्यावर अजून काहीतरी प्रयत्न करावे लागतील. हाताने नाही तर पायानं ओढावी लागेल, नाही काठीनं ओढावं लागेल, काहीतरी करावं लागेल. कोणी म्हणाला असं कसं शक्य आहे? बिरबलांनी सांगितलं मी करू शकतो. हात न लावता रेषा मोठी करशील? हो, हात न लावता ही रेषा मोठी करेन. कसं करशील? बिरबलांनी काहीच केलं नाही. राजाच्या हातातली तीच काडी घेतली आणि त्या रेषेच्या शेजारी तिच्यापेक्षा लहान रेषा मारली. परिणाम काय झाला? ही लहान झाल्यामुळं आपोआप ही मोठी ठरली. रेषेला हातही लावावा लागत नाही. तसं काही वर्णनामध्ये, काही महात्म्यामध्ये त्या वस्तूबद्दल एकही वाक्य नाही बोललं तरी चालू शकतं, पण तिची तुलना करून त्या तौलनिक पदार्थाचं निम्नत्व दाखवणं हेच त्या वस्तूचं मोठेपण असतं. संस्कृतामध्ये एक न्याय आहे, आपण मागे बोलू नाही आलोय. नाही निंदा निंद्यम निंदितुम प्रवर्तते किंतु स्तौतुम विधेयम, असा एक न्याय आहे. निंदा, त्या वस्तूची तुलना करून त्या वस्तूला निम्न दाखवणं, याच्यामध्ये त्या वस्तूची निंदा अपेक्षित नाही. स्तौतुम विधेयम, विधेयाची स्तुती करण्याकरता तशी निंदा करणं अपरिहार्य असतं बऱ्याच वेळेला. आपण त्याच्याकरता उदाहरणही मागे देऊन आलो होतो. दोन पुराणामध्ये आपल्याला दोन वर्णनं दिसतात, गणेश पुराण आणि शिवपुराण. अशी दोन्ही पुराणे जर हातात घेतली तर शिवपुराणामध्ये असं वर्णन दिसतं की गणपतीवर एखाद्या राक्षसाने आक्रमण केलेलं असतं, त्या गणपतीला बद्ध केलेलं असतं. मग शिव येतात, आपल्या त्रिशूलाने गणपतीला मुक्त करतात, असं चिंतन शिवपुराणामध्ये दिसतं. गणेश पुराण उघडलं तर तोच राक्षस भगवान शंकराला बद्ध करत असतो आणि मग गणपती येतात आणि शंकराला सोडवतात. आता गणपतीला सोडवणारे शंकर आणि भगवान शंकरांना सोडवणारे गणपती, हे कोण कुणाला सोडवतं? कोणीच कुणाला सोडवत नसतं. दोन्हीकडे बांधणारा राक्षस एकच आहे, पण कोणी कुणाला सोडवत नाही. मग अशा कथा काय येतात? त्याचं कारण, बाकीचा श्रद्धेचा विषय जरी बाजूला ठेवला तरी एक महत्वाचं कारण हेच आहे की गणपतीचं महात्म्य सांगायचं असतं म्हणून शिवाला बंधनात टाकावं लागतं, आणि शिवाचं महात्म्य सांगायचं असतं म्हणून गणपतीला अडकवावं लागतं. दुसरं काही कारण नाही. याच्यात गणपतीची अथवा शिवाची निंदा करावी हा हेतू नाही, पण गणपती अथवा शिवाचं महात्म्य सांगावं हा हेतू मात्र नक्की आहे. याच्याकरता म्हणून तुलनेनं काही वेळेला वर्णन केलं जातं आणि काही वेळेला त्या वस्तूचंच वर्णन करून वस्तूचं महात्म्य सांगितलं जातं.
ती वस्तू फार मोठी आहे, अमकी आहे, तमकी आहे, हे आहे, ते आहे, त्या वस्तूच्या ठिकाणी हे सामर्थ्य आहे, हे सगळं सांगणं वस्तूबद्दल बोलणं झालं. परंतु काही वेळेला त्या वस्तूबद्दल बोलता येत नसेल तर या वस्तूसारखी दुसरी वस्तू कोणती नाही, बाकीचे सगळे हिच्या समोर फिके आहेत, अमका आहे, तमका आहे असं म्हटलं की आपोआप त्याही वस्तूचं मोठं महात्म्य त्या वस्तूचं याही पद्धतीनं सांगितलं जातं. ज्ञानेश्वर महाराजांनी दोन्ही पद्धतीनं गीतेचं वर्णन या सगळ्या प्रकरणामध्ये केलेलं आहे असं चिंतन आपल्याला करता येतं. एक वर्णन आता ज्ञानेश्वर महाराज जे पहिल्यापासून करतात की वेद आणि गीता यांचा विचार केला तर ही गीता वेदाला मूळ आहे, इथून विचाराला प्रारंभ झाला. मग वेदाला मूळ कशी म्हणायची, कारण वेद आधीचे, गीता नंतरची, मग वेदाला मूळ कसं म्हणायचं, त्याचे काही युक्तिवाद ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. आणि अशा पद्धतीनं ही गीता वेदाला मूळ कशी आहे याचं वर्णन करून ज्ञानेश्वर महाराजांनी कांडत्रयाचा विचार वेदाचं मूळ गीता आहे हे सांगण्याकरता पहिल्यांदा विचारात घेतला. आणि त्या कांडत्रयाचं निरूपण करत असताना विस्तारानं कांडत्रय निरूपण जे वेदामध्ये आलं त्याचा संकोच गीतेमध्ये कसा आला हे 18 अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवून दिलं. आणि 18 अध्यायाच्या मध्ये 18वा अध्याय हा कलशाध्याय सांगून झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज ती गीता या वेदापेक्षा श्रेष्ठ कशी ठरते इथं तुलनेनं विचार मांडतात. आतापर्यंतचा सगळा विचार तुलनेचाच आहे, पण इथून पुढे येणारा जो विचार आहे तो थोडासा अधिक जास्त गीतेचंच महात्म्य सांगणारा आहे. हा विचार थोडासा आधी येऊन गेलाय, याच अध्यायाच्या सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये हा विचार येऊन गेला. मी आत्ता तिकडे जात नाही, पुढे मला त्याचा विचार करावा लागणार आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, एवं सकळ सांख्य सिंधू श्री भगवद्गीता प्रबंधो हा औदार्ये आगळा वेदू मूर्त जाण. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं की वेदापेक्षा गीतेचं वैलक्षण्य कोणत्या अर्थाने मानायचं. गीतेचा वेदाच्या कांडत्रयाचा संकोच गीतेच्या 15 अध्यायामध्ये झाला. 16वा अध्याय हा ह्याची निवृत्ती करण्या प्रतिबंधाच्या निवृत्ती करता सांगितला. 17वा अध्याय सख्या करता सांगितला आणि 18वा अध्याय कलशाध्याय म्हणून सांगितला, सगळ्याचं सार म्हणून सांगितला. आता वेद आणि गीता याच्यामध्ये जर विषय एकच असेल तर मग वेदाचं आणि गीतेचं वेगळेपण हे कसं मानायचं, कोणत्या अर्थाने मानायचं. गीतेचं वैलक्षण्य जोपर्यंत सांगितलं जात नाही तोपर्यंत गीतेचं महात्म्य प्रकट होणार नाही. याच्याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराज वैलक्षण्य सांगतात. एवं सकळ सांख्य सिंधू अशी ही गीता आहे. सकळ सांख्य सिंधुत्व हे वेदाकडेही जातं. मग ज्ञानेश्वर महाराजांनी पुढची शब्द योजना केली, श्री भगवद्गीता प्रबंधो हा काव्य ग्रंथ आहे असंही ज्ञानेश्वर. प्रबंध हा काव्य ग्रंथ आहे. प्रबंध हा शब्द काव्य ग्रंथाला लावला जातो. काय आहे प्रबंधाचा विचार करताना आपण काल बोललो या संबंधामध्ये अगदी पुसट. सकळ सांख्य सिंधू म्हणताना ज्ञानाच्या परिपूर्णतेचा विचार करा आणि प्रबंध म्हणत असताना अंतःकरणाच्या प्रसन्नतेचा विचार करा असं काल आपण बोललो. कारण काव्य तुम्हाला परिपूर्ण करणार नाही, पण काव्य तुम्हाला आनंद नक्की दे, आनंद नक्की दे. ज्ञान तुम्हाला आनंद स्वरूप बनवेल पण आनंदाचा भोग नाही देणार. भोगाकरता वेगळं आणि स्वरूपते करता वेगळं. ज्ञानाचा भोग वेगळा, ज्ञान स्वरूपता वेगळी, किंवा आनंदाचा भोग वेगळा, आनंदाची स्वरूपता वेगळी. एक उदाहरण त्याच्याकरता नेहमी सांगितलं जातं. माणसाला समोर जर खडी साखर दिसली तर त्या खडी साखरेचा मोह निर्माण होतो. ही खडी साखर आपल्याला मिळावी असं वाटतं. इतका मोह निर्माण होतो. तो कसा असावा या संबंधामध्ये 2 विकल्प दिलेत. खडी साखर बघितल्यानंतर खडी साखर व्हावं वाटतं का खडी साखर खावं वाटतं. व्हावं कुणालाच वाटत नाही. काही वेळेला स्वरूपता नको वाटते पण भोग आवश्यक वाटतो. जीवनामध्ये काही गोष्टींची स्वरूपता आम्हाला नकोय. आम्हाला खडी साखर व्हायचं नाही आहे, पण खडी साखर खाण्याची मात्र इच्छा आहे, भोगाची मात्र इच्छा आहे. मग आनंदा स्वरूपता आणि आनंदाचा भोग या दोन्ही गोष्टीमध्ये भोगामध्ये द्वैताची अपेक्षा आहे. भोगामध्ये 2 भिन्न पदार्थ असल्याशिवाय भोग्य आणि भोगता हे 2 पदार्थ ही त्रिपुटी मानल्याशिवाय आपल्याला भोगाचा विचार करता येणार नाही. आणि स्वरूपतेमध्ये त्रिपुटीचा बाध झाल्याशिवाय स्वरूपता येणार नाही.
स्वरूपते करता त्रिपुटी नको आणि भोगा करता त्रिपुटी पाहिजे. काव्य ग्रंथ आम्हाला आनंदाचा भोग देतात आणि ज्ञान आम्हाला आनंद स्वरूप बनवतं. ज्ञानाच्या खडी साखर हा विषय फारच सामान्य म्हणून त्या संबंधानं आपल्याला निश्चित सांगता आलं की बाबा आम्हाला खडी साखर व्हायचं नाही, खडी साखर खायची आहे, असं आपल्याला ढोबळ मानानं बोलता आलं. पण आनंदाचा विचार करताना आपल्याला हे उत्तर प्रांजळपणानं देता येणार. तुम्हाला आनंद स्वरूप व्हायचंय का आनंदाचा भोग घ्यायचाय? असं म्हटलं तर आपल्याला दोन्ही पाहिजे. आनंद स्वरूप होऊन आनंदाचा भोग घेण्याची काही व्यवस्था आहे का? खडीसाखर होऊन खडीसाखर खाण्याची काही व्यवस्था आहे का? ती व्यवस्था गीतेने आपल्याला प्राप्त करून दिली. गीता आपल्याला ते सांगते. एक सांख्य सिंधू म्हणत असताना ज्ञान स्वरूपता, आनंद स्वरूपतेचा विचार करा आणि प्रबंध म्हणत असताना आनंदाच्या भोगाचा विचार करा. म्हणून गीतेला प्रबंध म्हटलं. प्रबंध काव्य ग्रंथ या अर्थाने याचा विचार आला. काव्याबद्दल बोलत नाही. काव्य म्हणजे काय असतं, काव्य ग्रंथ का मानायचं गीतेला? केवळ छंदोबद्ध झाला म्हणून काव्य ग्रंथ मानायचा का? छंद असला म्हणजे त्याच्यात रसनिष्पत्ती होते का? वगैरे या गोष्टीचा मला आत्ता विचार करायचा नाही. काय आहे, ग्रंथाचा विचार करत असताना प्रबंध ग्रंथ म्हणून जे सांगितले जातात, त्या भरत मुनींनी नाट्यशास्त्रामध्ये त्याचा विचार फार चांगला केला. पण तो नाट्य संबंधाने आहे. नंतर झालेले जे साहित्यिक आहेत त्याच्यात भामह असेल, दंडी असेल, भट्टलोल्लट असतील, मम्मट असतील, विश्वनाथ असतील, हे सगळी जी मंडळी आहेत ना, यांनी केलेलं साहित्याचं चिंतन हे भरत मुनींच्या नाट्यशास्त्रावर जरी अवलंबून असलं तर तिथं नाट्य आणि काव्य या दोन्हीचा विचार विशेषत्वानं नंतरच्या कालामध्ये केला गेला. याच्याकरता ते नाट्याचा विषय मला आत्ता सांगायचा नाही, मला बोलायचंय काव्याबद्दल. प्रबंध कशाला म्हणतात? त्या साहित्यामध्ये प्रबंध अलंकारच आहे. प्रबंध अलंकार असंच शब्द येतो साहित्यामध्ये. ते काय प्रकरण आहे? प्रबंध कशाला म्हणायचं? ज्ञानेश्वर महाराज भगवद्गीतेला प्रबंध म्हणतात. प्रबंध एक निबंध आपल्याला माहिती आहे. निबंध हा शब्द ऐकून माहिती आहे. प्रबंध हा त्याच्याच पुढचा प्रकार आहे, निबंधाच्याच पुढचा प्रकार आहे. त्या निबंधामध्ये लघुनिबंध, दीर्घ निबंध असे काही प्रकार असतात. त्याच्याही पुढचा प्रकार म्हणजे प्रबंध असतो. प्रबंध आता अलीकडच्या काळामध्ये विद्यापीठीय स्तरावरती एखाद्याच्या, आता काय त्याला PhD जे म्हणतात, डॉक्टरेट करत असताना त्याचा जो थिसिस लिहिला जातो त्याला अलीकडं प्रबंध असं म्हणतात. प्रबंधामध्ये काय अपेक्षित आहे? ज्या विषयाचं चिंतन आपल्याला करायचं आहे त्या विषयाचा सांगोपांग विचार त्या ग्रंथामध्ये आला तर त्याला प्रबंध असं म्हणतात. अलीकडे म्हणायची ही पद्धत आहे. पण साहित्याला तेवढंच अपेक्षित नाही. एखादा विषय आपण निवडला, त्याच्यावर आपलं काहीतरी संशोधन चालू आहे, विद्याविभूषित होण्याकरता, काय अजून त्याला काय म्हणतात, PhD होण्याकरता. कोणत्याही शास्त्रातली असली तरी ती PhDच आहे विद्यापीठात. ती तुम्ही रसायनशास्त्रात करा, ती तुम्ही मराठी भाषेची करा, संस्कृत भाषेत करा, अथवा आणखीन कशामध्ये करा, अथवा वैद्यकीय शाखेमध्ये करा, अथवा तंत्रज्ञानामध्ये करा, त्याला म्हणतात PhDच. ते PhD या शब्दाचा अर्थ डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी असाच होतो. म्हणजे तिथं तत्वज्ञानाचाच विचार आहे. आणि फिलॉसॉफी असं म्हणत असताना आता त्या इंग्रजी आणि लॅटिन शब्दातून मला फिलॉसॉफी शब्दाचा अर्थ सांगायचा नाही, पण तत्वज्ञान हा शब्द वापरत असताना तत्वाचं आणि ज्ञान म्हणजे तत्वज्ञान, आणि तत्व हा शब्द कारण या अर्थाने वेदांतामध्ये विचारात घेतला गेला. तत्व म्हणजे कारण, कारणाचं ज्ञान. एखादा विषय विचारात घेत असताना त्या विषयाचं कारण काय, अगदी मुळापर्यंत जाऊन त्याचं मूल कारण शोधून काढून मग त्याचा विस्तार करणं, हे त्या संशोधनामध्ये अपेक्षित असतं. अलीकडे काय होतं मला माहिती नाही, परंतु संशोधनामध्ये अशी अपेक्षा असते. त्याच्या मुलापर्यंत गेलं पाहिजे, त्याचा विस्तार बघितला पाहिजे, त्याच्या ठिकाणी त्याच विषयाच्या संबंधानं निर्माण होणाऱ्या सर्व विषयांना योग्य न्याय दिला पाहिजे. इतकंच नव्हे तर त्या विषयावर आत्तापर्यंत निर्माण झालेल्या आणि आपल्या मनात निर्माण होऊ पाहणाऱ्या अनेक संशयांना सुद्धा स्थान असलं पाहिजे, तर त्याला प्रबंध म्हटलं जातं, म्हणावं लागेल. अलीकडे काय होतं हा प्रश्न वेगळा. इकडचं तिकडचं गोळा करून एक प्रबंध निर्माण करणं अलीकडे फार सोपं झालंय.
परंतु प्रबंध ही तेवढीच एक गोष्ट नाही. म्हणून साहित्य शास्त्रज्ञांनी प्रबंधालंकाराचा विचार करत असताना काव्याचं चिंतन ज्या वेळेला केलं, मला म्हणायचंय काय, माझा मुद्दा एवढाच आहे की ज्ञानेश्वर महाराजांची शब्दयोजना आहे, त्यामुळं आपण ती सामान्य अर्थानं घेऊ शकत नाही. त्यांच्या मुखातून प्रकट झालेला तो शब्द आहे, त्यामुळं तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद मग सदेह सच्चिदानंद कान व्हावे ते, हे ज्ञानोबारायांचं चिंतन जर आपण लक्षात घेतलं तर त्यांच्या मुखातून निघालेला कोणताही स्वैर शब्द सुद्धा आपल्या जीवनाचं कल्याण करून टाकणारा असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. सुखे म्हणो येती वेद, त्याला तेवढं महत्व येतं. बिसाट शब्द काही बोलोत, काहीही बोलोत, त्या योग वासिष्ठामध्ये एके ठिकाणी आलंय, दोन तीन ठिकाणी आलंय. संत सदैव गच्छन्तु यद्यपि उपदिशन्ति न याही स्वैर कथास्तेषाम उपदेशा भवन्तिता. स्वैर कथा, तुकाराम महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. वेदांतानी पाणी वाहावं इतका तुकाराम महाराजांचा सहज शब्द आहे, सहज बोलणे, अगदी सहज, काही नाही, जाता जाता उच्चारलेला एखादा शब्द सुद्धा जीवनाचं कल्याण करून जातो. कबीर महाराजांनी रामानंदांकडून अनुग्रह घेतला, त्यावेळेला रामानंदांनी पहिल्यांदा कबीर महाराजांना येऊच दिलं नाही, जवळ फिरकू दिलं नाही. कबीर महाराज म्हणाले काही करा, मला ते तेवढं नाही, आज देतो, उद्या देतो, परवा देतो. त्यांना काही अनुग्रहच करेनात, त्यांच्यावर कृपाच करेना. कबीर महाराजांनी सांगितलं मी तुमच्याशिवाय दुसऱ्याच्या चरणाला लागणार नाही, काय करायचं ते तुम्ही करा. मग आता काय करा, ते काही बोले नाहीत. मग नेहमी त्यांच्या भोवती माणसांची गर्दी, कुणाच्या तरी समस्या ते सोडवत बसलेले, अंतःकरण व्यापक, आणि समस्या सोडवताना जर पैसा घेतला नाही तर गर्दी व्हायला फार वेळ लागत नाही. त्यांच्याकडे भरपूर गर्दी, ते यायचे लोक, बसायचे, यांना काही वेळ होईना. शेवटी कबीर महाराजांनी ठरवलं काहीतरी केलं पाहिजे बाबा, उपाय केला पाहिजे. मग काय करावं, त्याने विचार केला, हे सकाळी 4 वाजता गंगेला स्नानाला जातात अंधार असताना, 2:30-3 वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठतात, लवकर स्नानाला जातात, अंधार असतो, काय करावं. कबीर महाराजांनी ठरवलं ना, आपल्या गुरूंच्या येण्या जाण्याच्या रस्त्यात जे घाटावरच्या ज्या पायऱ्या होत्या, त्या पायऱ्यावर नेहमीचा त्यांचा याय जायचा रस्ता, त्या पायरीवर एके ठिकाणी झोपून राहिले. झोपून राहिल्यानंतर यांना काही कल्पना नाही, हा बाबा असं काही करेल, इतका हिरेला पेटेल, कल्पना नाही. ते जाताना पायाखालचा रस्ता म्हणून नामस्मरण करत सरळ 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 निघाले. एकदम कबीर महाराजांच्या पोटावर त्यांचा पाय पडला. त्यांचा पाय पडल्याबरोबर अरे कोण आहे कोण आहे, एकदम त्यांच्या मुखातून नामस्मरण चालूच होतं, एकदम त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडला, राम राम असा शब्द बाहेर पडला. संपलं. आपले कुणा जाता जाता पाय लागला, आपण रामकृष्ण हरी म्हणतो की नाही हो, म्हणजे जर भाविक असेल तर, नाहीतर असलं इथं मरमर करायचं काय कारण आहे असं म्हणणारे वेगळे. पण मध्ये कुणाला जाता जाता पाय लागला, एखाद्याच्या पायावर पाय, रामकृष्ण हरी माफ करावं, आपण लगेच पाया पडतो पाय लागला. मग तसं त्यांच्या पायाखाली एकदम कोणीतरी माणूस आला, त्यांना काही गावी नव्हतं की असं काहीतरी होईल म्हणून, एकदम पाय पडला आणि तोंडातून शब्द गेला, राम. कोण आहे बाबा. कबीर महाराज म्हणाले, तुम्ही राम म्हणालात ना, झालं माझं काम, माझं काहीच म्हणणं नव्हतं, एवढंच पाहिजे होतं, तुमच्या मुखातून पाहिजे होतं, बस संपलं. याही स्वैर कथा असते श्याम उपदेशा भवंतिता. त्यांच्या मुखातून निघालेला स्वैर शब्द सुद्धा जीवनाचं कल्याण करतो. म्हणून श्री भगवद्गीता प्रबंधू असं जर ज्ञानेश्वर महाराज म्हणत असतील तर त्याचा विचार व्हायला पाहिजे. गीतेमध्ये प्रबंध कुठे आला, गीतेमध्ये हा विचार, प्रबंधाचा विचार गीतेमध्ये कुठे आला, याच्याकरता प्रबंध म्हणजे काय हे बघा. सकल सांख्य सिंधू म्हणताना मला फार विचार करायचं कारण नाही, कारण गीता ज्ञानाचा सागर आहे, हे म्हणताना विशेष विचार करायचा नाही, सर्वांना माहिती आहे. परंतु कारण काय आहे त्याचाही विचार वेगळ्या अंगाने करता येईल. पण प्रबंध म्हणताना ज्ञानेश्वर महाराजांना काय अपेक्षित आहे, प्रबंध अलंकार अपेक्षित आहे का, हा अलंकारच फक्त ज्ञानेश्वर महाराजांना मांडायचा आहे का, असा एवढा मर्यादित अर्थ वाटत नाही ज्ञानोबारांच्या शब्दरचनेवरून, योजनेवरून. मग काय प्रबंध म्हणजे काय असतं, काय असतं काव्यामध्ये, ऐका, काव्यामध्ये ज्या विषयाचं वर्णन करायचं आहे तो विषय, काव्यातलं वर्णन एक,
काव्यातल्या पात्रांचा आपापतः होणारा व्यवहार. काव्य जर सांगायचं असेल तर त्याच्यामध्ये काही पात्र असतात, काही कथानक असतं, त्याच्यामध्ये काही पात्र असतात. त्या पात्रांचा आपापतः होणारा व्यवहार, त्याच्यानंतर वृत्त, नाद, पाठ्य, शब्द, शब्द म्हणजे नुसता शब्द नाही, शब्दालंकार, अर्थालंकार आणि गुण, या सगळ्यांना औचित्याची संगती प्राप्त झाली. या सगळ्यांचा औचित्यानं या सगळ्यांची एकदा संगती आपल्याला साधली की त्याला काव्यालंकार म्हणतात. आणि तो काव्यालंकार म्हणजेच प्रबंध गुण असतो. प्रबंधामध्ये काय काय यावं लागतं याचा विचार फक्त ढोबळमानानं करा. मी काही फार आपल्याला ह्याच्यातला रस जावाच याची जबाबदारी घेऊन मी इथं बसलो नाही विषयातला, परंतु ढोबळमानानं का होईना त्याचा विचार करा. काव्यातलं वर्णन, पात्रांचा आपापतः होणारा व्यवहार, वृत्त, नाद, पाठ्य, शब्दालंकार, अर्थालंकार आणि त्याच्या ठिकाणी असणारे गुण, या सगळ्यांची औचित्यानं संगती साधली की त्यालाच प्रबंध असं म्हणतात. आता गीतेकडे या. मी सगळं सांगत नाही. गीतेमध्ये काही वर्णनं आली आहेत की नाही? काव्यामध्ये, प्रबंधामध्ये वर्णनं लागतात. महाभारताला प्रबंध ग्रंथ म्हटलं गेलं का बाबा? काही वर्णन आहेत त्याच्यामध्ये. तसं गीतेमध्ये काही वर्णन आली आहेत की नाही? मी एक दोन ठिकाणं तर सहजच सांगू शकतो आपल्याला. रसाच्या बाबतीत नवरसांचा विचार करताना शांतरसाशी संबंधितही वर्णन ज्ञानेश्वरीत आली आहेत. वीररसाने युक्त असणारी वर्णन आली आहेत. पहिल्या अध्यायामध्ये युद्धाचं वर्णन करत असताना पहिल्यांदा कौरवांच्या बाजूचे वीर, नंतर पांडवांच्या बाजूचे वीर, त्याच्यामध्ये भीष्माचार्यांचा विशेषत्वानं सांगितला गेलेला अधिकार, त्याच्यानंतर प्रत्येकाच्या हातातलं शंख, प्रत्येकाच्या हातातली शस्त्र, त्या शंखध्वनीनं निर्माण होणारं वातावरण, या सगळ्याचा विचार पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीलाच आला की नाही? आला. मग हे जे वर्णन आहे, हे वर्णन काय आहे? वीररसाची उत्पत्ती करणारं हे सगळं वर्णन मानावं लागेल. इथं वीररस उत्पन्न होतं म्हणजे तिथं कशाचं तरी वर्णन आलं. निसर्गाचं वर्णन असलंच पाहिजे असं जर म्हणणं असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी शुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासन मात्मनः नात्युच्छ्रितम नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम या 6व्या अध्यायातल्या श्लोकावर भाष्य करत असताना आपल्या योग साधने करता कसं जमीन असली पाहिजे, वातावरण कसं असलं पाहिजे आणि देश कसा असला पाहिजे याचं जे वर्णन केलंय ते कोणत्याही संस्कृत अशा ह्याच्यामधल्या काव्यामधल्या कुठेही शोभणारं असं ते वर्णन आहे की ते तिथं कसं असावं, तिथं कोणते पक्षी असावेत, ते कसं असलं पाहिजे, तिथं ते निगुडमठ व्हावं का शिवालय असावं, काही का असे ना, पण तिथं काहीतरी एक आध्यात्मिक अधिष्ठान कसं असावं. बाबा मयूर वगैरे आले तर आम्ही त्याला काही नाही म्हणणार नाही, ते चालू शकतील. एखादा पक्षी येऊन गेला ओरड, पण हिंस्त्र श्वापदं कशी नसली पाहिजेत. हे सगळं जे वर्णन आहे ना ज्ञानेश्वर महाराजांचं, ते निसर्गाशी ज्ञानेश्वर महाराज किती एकरूप झाले होते याचं चिंतन सांगणार आहे. अध्यात्माचा आणि निसर्गाचा खूप जवळून संबंध आहे, आपण हे लक्षात घ्या. म्हणून तर जुन्या काळी कधी गावामध्ये बसून, घरामध्ये बसून ध्यानधारणा करा असं कधी सांगितलं नाही. काय तुकोबारांना भंडारा डोंगरावर जायचं कारण होतं सांगा ना? तिथला निसर्ग हा आपल्या अध्यात्माला पूरक असतो. निसर्ग कधी अध्यात्माला विरोध करत नाही, कधीच विरोध करत नाही. निसर्ग नेहमी अध्यात्माला पूरक असतो. याच्याकरता म्हणून तुकाराम महाराज डोंगरावर जाऊन बसले. तिथं लोकांची वर्दळ वाढली, भामचंद्रावर गेले, घोराड्यावर गेले. तिथं जिथं जास्तीत जास्त एकांत मिळेल आणि जास्तीत जास्त निसर्ग सानिध्य लाभेल अशा ठिकाणीच निवृत्तीनाथ महाराजांना जो अनुग्रह प्राप्त झाला गहिनीनाथांकडून, त्यावेळेला तो कुठं प्राप्त झाला? तो घरात आले काय गहिनीनाथ महाराज? नाही ना. कुठं प्राप्त झाला? ब्रह्मगिरी डोंगरावर प्रदक्षिणा करत असताना ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा त्या काळातली, आजच्या काळातली तरी थोडी सोपी आहे, निदान वाट तरी आहे चालायला. ज्ञानोबारायांच्या काळामध्ये काय असेल महाराज? ज्या अर्थी एखाद्या वाघाची डरकाळी सहज ऐकू येते त्या अर्थी तिथं हिंस्त्र श्वापद असली पाहिजेत. ती डरकाळी का ऐकू आली, तो वाघ कोण होता वगैरे गौण गोष्टी आहेत, आत्ता सोडून द्या. पण त्या निसर्गाच्या सानिध्यामध्येच सगळं झालं.
ज्ञानेश्वर महाराजांना वाळीत टाकलं, ज्ञानेश्वर महाराज सिद्ध बेटावर जाऊन राहिले. त्या काळातलं सिद्ध बेट आहे ते, हे लक्षात घ्या. बेट आहे याचा अर्थ निसर्ग सानिध्यामध्ये गेले. कोणते संत आहेत सांगा ना निसर्ग सानिध्यात न गेलेले? बहुतेक सगळे जण गेले, बहुतेक. म्हणून अशा ह्या निसर्ग आपल्या परमार्थाला अनुकूल होत जातो. याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं 6व्या अध्यायातलं वर्णन बघितलं तर आपल्याला ते कुठल्याही संस्कृत काव्यग्रंथामध्ये शोभावं असं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. तिथं शांत रसाचं वर्णन तिथं आलं. शांत रसाला त्या वर्णनाने जन्म दिला. हे काय झालं? काव्यातलं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. पात्राच्या बद्दलचा आपापतः व्यवहार बघायचा झाला तर गीतेमध्ये आपण बघू शकतो. गीतेमध्ये धृतराष्ट्र, संजय पात्रांचा आपापतः व्यवहार दिसला. भगवान अर्जुन पात्रांचा आपापतः व्यवहार दिसला. तो व्यवहार म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये, पहिल्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाने धनुष्य टाकून देऊन अर्जुन खाली बसला, इथपर्यंत बारीक वर्णन जर केलं गेलेलं असेल तर तो आपापतः व्यवहार. मग भगवंतानी सांडी हे मूर्खपण, उठी घे, उठ, उठ ज्या अर्थी म्हटलंय त्या अर्थी तो बसलेला असला पाहिजे. मग उठ म्हणणं, बसणं, तो काहीतरी बोलणं, निराश होणं, अष्टसात्विक भाव संजयाच्या ठिकाणी निर्माण होणं, धृतराष्ट्रावर त्याचा काहीच परिणाम न होणं, हे सगळे पात्राचे आपापतः व्यवहार या भगवद्गीतेमध्ये आले. इथं अर्थालंकार आले, इथं शब्दालंकार आले, इथं अनेक गोष्टी आल्या, एक नाही. पद्मपत्र मिवांभसा सांगितलं की नाही? ब्रह्मण्याधाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति हा लिप्यतेन स पापेन पद्मपत्र मिवांभसा म्हटलं की नाही? मग हे पद्मपत्र इव अंब, अंब इव, पद्मपत्रावरचं पाणी जसं काय झालं? हे जसं पद्मपत्रावरचं पाणी, अर्थालंकार आला की नाही? हा अर्थालंकार झाला. म्हणजे शब्दालंकार, अर्थालंकार, त्याचे गुण, त्याचं पाठ्य, त्याच्यामधलं काव्य, त्याचा छंद, अनुष्टुप छंद वगैरे वगैरे या सगळ्यांनी गीता युक्त आहे. म्हणून ज्ञानेश्वर आणि पुन्हा शेवटी या सगळ्याचा विचार करताना प्रबंधामध्ये जसं तत्वतः अगदी कारणापर्यंत जाऊन जे चिंतन केलं गेलं, ज्ञानेश्वर गीतेने सुद्धा 15व्या अध्यायामध्ये कारणाचाच विचार केला, दुसरा कशाचाही विचार नाही. 15व्या अध्यायाचा विचार आपण करा. ऊर्ध्वमूलमद शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेद स वेदविद अधश्चोर्ध्वम प्रसृतास्त. हे सगळं वर्णन कशाच आहे? 15व्या अध्यायामध्ये संसाराच्या 2 कारणांचा विचार आला. एक कारण आहे माया आणि दुसरं कारण आहे परब्रह्म. म्हणजे कारणाचा विचार करताना सुद्धा उपादान कारण एक असावं, गीतेने त्याचीही सूक्ष्मता दाखवून आपल्याला प्रकृती आणि पुरुष या 2 कारणांचा विचार सूक्ष्मतेनं सांगितला. हे प्रबंधाचं लक्षण मानलं पाहिजे. मग या संसाराला जाणताना काय काय आडवं येऊ शकतं गीतेने सांगितलं. या ज्ञानापर्यंत जाताना काय काय आडवं येऊ शकतं 16वा अध्याय सांगितला. ही त्याची सूक्ष्मता झाली. जे आडवं येतं त्याचा निराश करण्याकरता काय केलं पाहिजे 17वा अध्याय सांगितला, सूक्ष्मता आली त्याच्यामध्ये. अशा सगळ्या सूक्ष्मतेतून ज्ञानेश्वर महाराज गीतेला प्रबंध असं म्हणतात. श्री भगवद्गीता प्रबंधू. आणि ही गीता कशी आहे? सकल सांख्य सिंधू. सिंधू हा शब्द समुद्र या अर्थाने. सकल सांख्य म्हणजे सगळ्या ज्ञानाचा, गीता हे सागर आहे. सगळ्या ज्ञानाचा म्हणजे काय? सगळं ज्ञान म्हणजे कोणतं? आपण कोणत्याही अर्थाने विचार केला सगळं ज्ञान इथं येतच. व्यवहार ज्ञान येतं, अध्यात्म ज्ञान येतं, विज्ञान येतं, प्रपंच ज्ञान येतं. कोणतंही ज्ञान आपण काढा, गीतेमध्ये त्याचा उल्लेख आपल्याला पाहायला सापडतो. एक प्रकार. दुसरा विचार आपल्याला असा करता येतो की पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय का तीर्थे जिये त्रिभुवनी ते घडती समुद्रावगाहनी ना तरी अमृत रसास्वादने रससकळ. हे सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी तीर्थे जिये त्रिभुवनी ये घडती समुद्रावगाहनी, समुद्राचं अवगाहन केलं तर सगळ्या तीर्थात स्नान केल्याचं पुण्य लाभतं. आणि ज्ञानेश्वर महाराज या गीतेला सकळ सांख्य सिंधू असं म्हणतात. याचा अर्थ ज्ञानाच्या विविध पवित्र अशा शाखा या गीतेमध्ये एकत्रित झालेल्या आहेत असं समजू नका. आता वेदांताचं चिंतन करताना सांख्यांचं खंडन झालं, नैयायिकांचं खंडन झालं, पूर्वमीमांसेचं खंडन झालं, अमक्याचं खंडन, तमक्याचं खंडन, हा जो विचार सांगितला जातो तो खंडन मंडनाचा विचार एका विशिष्ट मर्यादेत बघितला जातो. पण आपल्याकडे
दर्शनशास्त्राचा विचार केला तर सर्व दर्शन संग्रहामध्ये ज्या ज्या दर्शनाचा विचार ज्या ज्या क्रमानं झाला ते प्रत्येक दर्शन आपल्या जीवनाकरता उपयुक्त आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. भले ते अवैदिक दर्शन असेल, पण चार्वाक दर्शनातूनही आपल्याला काय चांगलं घेता येतं, आपल्याला बौद्ध दर्शनातून काय चांगलं घेता येतं, जैन दर्शनातून काय चांगलं घेता येतं, शून्यवादातून काय चांगलं घेता येतं, क्षणभंगवादातून काय चांगलं घेता येतं, पूर्वमीमांसेचं काय घ्यायचंय, उत्तर मीमांसेतून काय घ्यायचं, नैयायिकांकडून काय घ्यायचं, सांख्यांकडून काय घ्यायचं, सूक्ष्म विचार करणं नैयायिकांकडून घेतलं पाहिजे. आपण ज्याचं चिंतन करतो आहोत त्या विचाराशी बांधील राहणं हे सांख्यांकडून घेतलं पाहिजे. आपण ज्याचं चिंतन करतो आहोत त्याला आवश्यक असणारी प्रमाण शोधत असताना त्या प्रमाणांमधल्या पदांचा विचार कसा करायचा हे पूर्वमीमांसेकडून घेतलं पाहिजे. आणि या सगळ्याचा विचार करून मोक्षाचा जो विचार करायचा तो उत्तर मीमांसेकडून घेतला पाहिजे. प्रत्येकाकडून चांगलं काहीतरी घ्या, घेऊ नका असं नाही. आपण चिंतन करून पहा, हा चार्वाक आपल्याला भौतिकवाद सांगतो म्हणून आपण दरवेळेला त्याची थट्टा करतो. काय सांगितलं चार्वाकाने? प्रत्यक्ष हे एकमेव प्रमाण आहे. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. चार्वाकाची आपण थट्टा करतो, पण हा चार्वाक सुद्धा आपल्याला दृश्य जगताचं ज्ञान करून देतो का नाही बोला. आपल्या डोळ्याला दिसेल तेवढंच सत्य माना. कशासाठी पाहिजे चार्वाक आपल्याला? चार्वाक जर नसला असता तर आपल्याला व्यावहारिक सत्तेमध्ये जगता आलं नसतं, हे लक्षात ठेवा. स्वसुखाकरता आवश्यक असणाऱ्या प्रेरणा आपल्या जाग्या झाल्या नसत्या. म्हणून पहिलं मत सर्वदर्शन संग्रहामध्ये माधवाचार्यांनी पहिलं मत चार्वाकाचं मांडलं. नंतर रचना केली गेली, ती कोणकोणत्या पद्धतीने केली गेली हा नंतरचा प्रश्न आहे. पण चार्वाकाचं मत पहिलं का? कारण तिथं प्रवृत्तीचा विचार, सुखाची तीव्र प्रवृत्ती माणसाच्या ठिकाणी असली पाहिजे, हे चार्वाक आपल्याला शिकवतो. बाबा काही करा पण सुख कसं मिळेल हे बघा. म्हणजे काय झालं? सुखाची तीव्र प्रवृत्ती चार्वाकाने आपल्याला शिकवली. मग त्या सुखाचं स्वरूप काय आहे हे ठरवण्याकरता तुम्ही पुढे जा ना. मग बौद्ध दर्शनाकडे जा, मग जैन दर्शनाकडे जा, मग योगाकडे जा, सांख्यांकडे जा, वैशेषिकांकडे जा, न्यायाकडे जा, चालेल पुढं. उत्तर मीमांसेपर्यंत जाऊन सुखाचं स्वरूप ठरवा हा नंतरचा प्रश्न आहे. पण सुखाची प्रवृत्ती आपल्या ठिकाणी तीव्र असली पाहिजे हे चार्वाकांनी शिकवलं ना आपल्याला. मग का टाकायचं? का टाकून द्यायचं? त्याचा विचार का टाकायचा? हा, तुम्हाला काय घेता आलं नाही या प्रश्नाची चर्चा दर्शन करत नाही. घेता आलं पाहिजे आपल्याला. बालादपि सुभाषितम ग्राह्यम. अरे लहान मुलाकडून सुद्धा चांगलं ऐकावं. मग चार्वाकाकडून ऐकलं तर बिघडलं काय? अगदी त्याच्या नावाचा विचार केला तरी आपल्याला चार्वाकाकडून काही घेता येतं. चारू वाक, चारू म्हणजे गोड, वाक म्हणजे वाणी. गोड वाणी ज्याची आहे त्याला चार्वाक म्हणतात. म्हणजे चार्वाकांनी काय शिकवलं? गोड बोला बाबा. नुसतं तिळगुळाच्या दिवशी नव्हे, तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं नाही. गोडच बोला जीवनामध्ये. लोकांचं मन जिंकता येईल असं बोला. कारण सगळं जग आपल्या जिभेच्या टोकावर राहतं. आपण कसं बोलू याच्यावर जग जवळ येतं आणि आपण कसं बोलू याच्यावर जग लांब जातं. कोणत्याही अर्थाने विचार करा. लोकांचं मन जिंकता येईल असं बोलता आलं पाहिजे. नाहीतर प्रवचनाला आल्यानंतर काय इथं उद्योग नाहीत काय बसायला असं म्हणलं तर दुसऱ्या दिवशी कोण येईल? मी जर असंच रोज म्हणायला लागलो काय तुम्हाला उद्योग नाहीत म्हणून तुम्ही इथं आलात आणि मलाही उद्योग नाही म्हणून मी सांगतो, असं जर मी तुम्हाला अपमानास्पद बोलायला लागलो तर कोण येईल सांगा ना. मला हेच म्हणावं लागेल की बाबा या, तुमचं स्वागत आहे, स्वागतम वो महाभागा, असंच मला म्हणावं लागेल. या बाबा स्वागत आहे तुमचं, दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन, असाच भाव मला माझ्या अंतःकरणात तुमच्याबद्दल ठेवला पाहिजे. तर तुम्हाला ते गोड वाटेल. तर तुम्हाला वाटेल की नाही बाबा इथं गेलं पाहिजे, आपलं प्रेमाचं स्थान आहे, गळलं तरी जाऊन बसलं पाहिजे. पाऊस पडो काही हो पण गळलं तरी सुद्धा बसलं पाहिजे. आपलं असं वाटतं की नाही. आपलेपणा जो निर्माण होतो तो गोड बोलण्यामध्ये निर्माण होतो. चार्वाकांनी शिकवलं. काय चूक आहे? चूक काय याच्यामध्ये? काही चूक नाही. आपल्याला त्याच्यातून घेता आलं पाहिजे. म्हणून मी म्हटलं बालादपि सुभाषितम ग्राह्य. बालादपि सुभाषित घ्या त्याच्याकडून नाही, जिथं जिथं चांगलं मिळेल तिथून तिथून ते घेतलं पाहिजे.
अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम अयोग्य पुरुषो नास्ती योजकस्तत्र दुर्लभा. हेच खरं आहे. त्याची योजना आपल्याला करता येत नसेल तर तो आपला प्रश्न आहे. पण जिथून जिथून जे जे चांगलं मिळतं तिथून तिथून ते ते घेतलं पाहिजे. याच्याकरता म्हणून मी कशाकरता हे सगळं सांगितलं. भगवद्गीता प्रबंधू जसा आहे तसा हा सकल सांख्य सिंधू का म्हटलं. सकल सांख्य सिंधू म्हणत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी सिंधूचं एक लक्षण सांगितलं का तीर्थे जिये त्रिभुवनी जिये घडती समुद्रावगाहने. सगळी तीर्थ समुद्रामध्ये एकवटतात आणि एका समुद्रात स्नान केलं की त्या सगळ्या तीर्थामध्ये स्नान केल्याचं जसं पुण्य आहे तसं एक गीता चांगल्या पद्धतीनं आपण अभ्यासली तर सकल शास्त्रांचा उत्तम अभ्यास केल्याचं फल आपल्याला मिळतं. कारण सगळी शास्त्र म्हणजे एक एक तीर्थ आहे. एक एक तीर्थ आहे. अगदी चार्वाक हे दर्शन सुद्धा तीर्थच आहे. बौद्ध दर्शन सुद्धा तीर्थच आहे. त्याचा विद्वेष करायचं आपल्याला काही कारण नाही. ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी आपल्याला कुणाचा द्वेष करायला शिकवलं नाही. भले ते कोणी असोत. ज्या पद्धतीनं मधुसूदन सरस्वतींनी भाष्य केलं प्रस्थान भाष्यामध्ये म्हटलं नाही ते मुनयो भ्रांता सर्वज्ञत्वात तेषाम. त्याच अंगानं आपणही विचार केला पाहिजे. कुणाचा द्वेष करून आपल्याला चिंतन वेदांताचं करता येणार नाही. आत्मस्वरूपाचं चिंतन करता येणार नाही. ज्यांनी ज्यांनी आपल्याला काही सांगितलं ते त्यांच्या त्यांच्या जागी सर्वज्ञ आहेत असं मानूनच आपल्याला पुढे गेलं पाहिजे. चार्वाकाही सर्वज्ञच मानला पाहिजे आणि व्यास महर्षी सर्वज्ञच मानले पाहिजे. आपण त्यांचा द्वेष करायचं कारण नाही. त्यांचं प्रत्येकाचं शास्त्र एक एक तीर्थ आहे आणि ही सगळी तीर्थ ही या गीतेमध्ये एकवटतात. म्हणून गीता म्हणजे सकल सांख्य सिंधू आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सकल सांख्य सिंधू श्री भगवद्गीता प्रबंधू ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता हा औदार्ये आगळा वेदू मूर्त जाण. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा वेदच आहे पण आगळा वेद आहे. काय वैलक्षण्य आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा औदार्य आगळा आहे. उदारपणाच्या बाबतीत भगवद्गीता नावाचा वेद वेगळा आणि बाकीचे चारही वेद वेगळे. गीता उदार आहे तसा वेद उदार नाही. गीता जशी उदार आहे औदार्य गीतेच्या ठिकाणी आहे त्या पद्धतीनं बाकीच्या वेदाच्या ठिकाणी औदार्य नाही. काय औदार्य आहे गीतेच्या ठिकाणी. गीता उदार ठीक आहे. उदार म्हणजे कोणत्या अर्थाने उदार. आपल्या जवळचं सगळं तत्वज्ञान ती वाटून देते. आपल्या जवळ काही ठेवत नाही म्हणून ती उदार नाही. औदार्याचा विचार दोन अंगानं केला गेला. मी ज्ञानेश्वरीच्या अंगानं आत्ता बोलत नाही. त्याचा विचार नंतर करता येईल आपल्याला. ज्ञानेश्वर महाराजांनी औदार्याचं काय लक्षण सांगितलं हा विचार नंतर करू. पण औदार्याचं चिंतन करताना दोन अंगानी केलं पाहिजे. आपल्या जवळचं सगळं देऊन टाकणं हेही औदार्य आहे आणि आपल्या जवळचं सगळ्यांना मिळालं पाहिजे असं वाटणं हेही औदार्य आहे. औदार्याचा विचार दोन पद्धतीनं करा. माझ्या जवळचं मी सगळं देऊन टाकलं कुणाला मुलाला काय उदार. याला औदार्य म्हणत नाहीत. आज तू गेल्यावर नाहीतरी घेणारच आहे पोरग काढून. तुला चातुर्मासाला पाठवलंय कशा करता. तुला म्हणजे मला सांगतो मी तुम्हाला. तुम्ही तुमच्यावर नका घेऊ पण एक गंमत म्हणून सांगतो. बापाने आपली सगळी संपत्ती देऊन टाकली कुणाला मुलाला दिली. ह्याच्यात औदार्य काही नाही ना. काय औदार्य आहे ह्याच्यामध्ये. नाहीतरी वारसा हक्कानं त्याचंच नाव लागणार नंतर. नाहीतरी ते सगळं त्यालाच मिळणार. मग औदार्य कशाला म्हणा. आपल्या जवळचं सगळं दिलं याच्यात औदार्य नाही. कुणाला दिलं याच्यातही औदार्य पहा. कुणाला दिलं फक्त मुलाला दिलं नाही औदार्य. मग नाही दोन्ही मुलामध्ये वाटून दिलं नाही औदार्य. नाही मुलं आणि बायको मुलीला समान अधिकार दिला याच्यात काही औदार्य नाही. मग औदार्य कशात आहे. आपल्या जवळचं सगळं सगळ्यांना देणं याच्यामध्ये औदार्य माना. मग कोणी येवो तो कोण आहे याचा विचार करायचं कारण नाही. त्याचा अधिकार काय आहे विचार करायचं कारण नाही. तो आपल्याबद्दल अनुकूल आहे का प्रतिकूल आहे विचार करायचं कारण नाही. फक्त देण्याची भावना अंतःकरणामध्ये ठेवणं हे औदार्य गीतेने दाखवलं. म्हणून गीतेने काय केलं आपल्या जवळचं सगळं दिलं. काही स्वतः जवळ शिल्लक ठेवलं नाही. गीतेमध्ये काही श्लोक आपल्याला कूटश्लोक आहेत नक्की आहेत. त्या कूटश्लोकांची रचना ज्या अर्थानं केली गेली तो भाग वेगळा. परंतु ते कूटश्लोक कुणाला देऊ नये म्हणून कूट रूपात मांडलेत असं नाही. त्याचं कारण वेगळं. ज्या वेळेला आता माहिती आहे म्हणून सांगतो फक्त. ज्या वेळेला व्यास महर्षी हे महाभारत लिहायला बसणार
त्यावेळेला त्यांना विचार आला की हे सगळं आपल्याला कसं लिहिता येईल, आपणच विचार करायचा, मग कोणीतरी एक लेखनिक पाहिजे. कोण लेखनिक असावा बाबा, कोण असावा? मग त्यांनी विनंती केली, गीतेची देवता म्हणून, त्या विद्येची देवता म्हणून गणपतीचं आवाहन केलं. गणपतीला सांगितलं, म्हणे मला महाभारताची रचना करायची, तुम्ही माझे लेखनिक व्हा. त्यांनी सांगितलं ठीक आहे होतो, पण मला फार वेळ नाही, मला लवकर लवकर तुम्ही सांगितलं पाहिजे. त्याने सांगितलं ठीक आहे लवकर लवकर सांगतो तुम्हाला. त्यांनी सांगितलं, गणपतीने सांगितलं, एक लक्षात घ्या माझी अट आहे, मी तुमचं सगळं लिहून देतो, पण आता एक श्लोक झाला, थोडं थांबा, विचार करतो, रचना करतो आणि मग तुम्हाला पुढचा विचार सांगतो. असं म्हणून जर तुम्ही गप्प बसलात तर मी त्या क्षणी लेखणी खाली ठेवून निघून जाईल. मला अजिबात गरज नाही तुमच्या लिखाणाची, तुम्हाला माझी गरज आहे. त्याच्यामुळे माझ्या मनासारखं तुम्ही वागा, मध्ये मध्ये थांबायचं नाही. तुम्ही करत थांबलात की मी निघून जाईल. मध्ये मध्ये पाणी प्यायचं नाही. तुम्ही एकदा सांगायला सुरुवात केली की सलग सांगायचं. मान्य आहे? व्यास महर्षींनी सांगितलं मान्य आहे म्हणे. तुमच्यासारखा लेखनिक मिळतो तर मी तेवढं करीन. 1,25,000 श्लोकांची रचना करताना व्यास महर्षी कुठेही थांबले नाहीत महाराज. विचार करतो, बघतो, नाही हा शब्द प्रयोग असा होईल का न होईल, ही विभक्ती अशी होईल का न होईल, काही विचार नाही, सलग बोलत गेले. 1,25,000 श्लोक सलग सांगणं. विनाकारण त्याला नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी विनाकारण म्हणलं नाही. हे विशाल बुद्धीचे आहेत. व्यास महर्षींनी सांगितलं ठीक आहे म्हणे सांगतो. पण नंतर व्यासाने विचार केला की काही ना काहीतरी चिंतन आपल्याला करावं लागेल की नाही. मग व्यास महर्षी म्हणाले ठीक आहे मी तुम्हाला सलग सांगतो, कुठेही थांबत नाही, करत नाही, पण माझी एक अट आहे. गणपती म्हणाले तुम्ही का अट घालता? व्यास महर्षी म्हणाले हे पा, पुढे चालून तुमच्याही जीवनामध्ये हा एक वेगळा क्षण आहे, हे एक वेगळं हे निर्माण होणार आहे की मी व्यासांचा लेखनिक होतो, हा वेगळा अभिमानाचा विषय आहे. त्याच्यामुळे तुम्ही विचार करा. नाही नाही म्हणे ठीक आहे, काय अट आहे तुमची? व्यास महर्षींनी अट सांगितली. ते म्हणाले मी न थांबता सांगत जातो, पण माझी अट एवढीच आहे की मी सांगितलेल्याचा अर्थ लक्षात घेऊन तुम्ही लिहायचं. गणपती म्हणाले ठीक आहे. व्यास महर्षी म्हणाले ठीक आहे. मग काही विचार करायचं कारण नाही. सुरू झालं महाभारत सांगणं. आणि ज्या ज्या वेळेला व्यासांना असं वाटलं की क्षणभर थांबून पुढचा विचार आपण केला पाहिजे, तिथं तिथं व्यास महर्षींनी एक एक कूट श्लोक टाकला. कूट श्लोक टाकला की मग गणपतीने म्हणे थांबा थांबा, अर्थ नाही लक्षात आला. मग थांबा गणपतीनेच म्हणलं की तेवढ्या वेळामध्ये यांनी पुढचं चिंतन करून ठेवायचं आणि मग पुढं सांगत राहायचं. असे अनेक कूट श्लोक महाभारतामध्ये आले. त्याच्यातले 4 गीतेच्या वाट्याला आले. ते कोणते ते नंतर सांगतो. ते एक कूटच आहे. त्याचा विचार नंतर, आता चिंतन करत नाही. ते 4 श्लोक आले. आता हे कूट श्लोक आहेत. माझा मुद्दा काय चाललाय, औदार्य आहे. गीतेने आपल्याजवळ स्वतःच म्हणून काही राखून ठेवलेलं नाही. मग कूट श्लोक का आले? जेव्हा माणसाला दुसऱ्याला काहीतरी सांगायचं नसतं, द्यायचं नसतं, त्यावेळेला ते गुप्त ठेवलं जातं, ते आवृत करून ठेवलं जातं. माझ्याकडे एखादा मनुष्य आला, सगळंच मी दान केलं, थोडंसं मला वाटलं की नाही हे आपल्या उद्याच्याला ठेवलं पाहिजे असं मला वाटतं, तेव्हा मी काहीतरी ते भांड्यामध्ये झाकून ठेवतो, अमकं करतो, तमकं करतो, त्याला आवृत्त करतो, नाही हे दुसऱ्याला दिलेलं आहे असं सांगतो, किंवा ते देण्याची इच्छा दाखवत नाही, किंवा ते नेताना मी काहीतरी आळमटळमची भाषा करतो. मग समोरच्या ओळखून घेतो की बाबा हे यांना द्यायचं नाही. एखादी तारीख देताना सांगूच, तारीख जर द्यायचीच नसली, त्या दिवशी बायकोला शब्द दिला या दिवशी मी घरी राहीन म्हणून, तीच तारीख मागायला कोणीतरी आलं, मग आता काय करतात महाराज म्हणजे हीच पाहिजे का? मग थोडं दुसऱ्या दिवशी केलं तर चालत नाही का? आता पुण्यतिथी दुसऱ्या दिवशी कशी करता येईल? नाही हो, पुण्यतिथी आहे त्याच दिवशी करा. मग सकाळचं कीर्तन करता का? म्हणजे हे काय, म्हणजे तारीख द्यायची नाही हे घेणाऱ्यांनी ओळखलं पाहिजे. ती भाषाच कळते. ते गुप्त असं बोलणं सुरू झालं, थोडंसं झाकून बोलणं सुरू झालं, नाही येतो पण बघा मग जरा असं म्हणलं की ते ओळखून घ्यायचं असतं की याला काय अपेक्षा. नाही येतो मी, पण तिकडचा कार्यक्रम कॅन्सल करून यायचं मला, म्हणजे बघा मग कसं काय व्हायचं ते असं म्हणलं की घेणाऱ्याने सांगावं महाराज येऊ नका पण अटी घालू नका.
अशी भाषा जर मी वापरत असेन तर मला देण्याची इच्छा नाही, असा त्याचा अर्थ होईल की नाही? तसं गीतेने जर कूट श्लोक रचलेत तर हे तत्वज्ञान, या श्लोकातला अर्थ सर्वांना कळावा अशी गीतेची इच्छा नाही, असा अर्थ होईल की नाही त्याचा? कूट श्लोक आहेत ना, ते सोडवल्याशिवाय सुटत नाहीत, त्याचा विचार केल्याशिवाय ते सुटत नाहीत. मग ते सगळ्यांना जर सहजासहजी सुटत नसतील तर गीतेला ते दुसऱ्यांना देण्याची इच्छा नाही, मग औदार्य कसं राहिलं गीतेजवळ? त्याचा विचार स्वतंत्र आहे. ज्ञानेश्वर महाराज गीतेला जे उदार म्हणतात ते दोन्ही अंगानं म्हणतात. गीतेने स्वतःचं असं स्वतःजवळ काहीही ठेवलेलं नाही. मग कूट श्लोक का आले? गणपती करता जरी आलेले असले तरी ते 4 श्लोक गीतेच्या वाट्याला आले. गीतेने त्याच्यातही औदार्याचाच विचार दाखवला. दुसरा विचार मी सांगतो, तेही बोलतो आपल्याला. दुसरा विचार, गीतेने आपल्या जवळचं तत्वज्ञान एका करता म्हणून राखून ठेवलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी इथंच पुढं आपल्याला स्पष्टपणानं सांगितलंय की भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली, पण त्या गीतेनं कुणाचं ओझं फेडलं? थोर ओझे फेडिले संसाराचे, दुसऱ्या कुणाचं नाही, संसाराचं ओझं फेडलं, एकाचं नाही. अर्जुनाचे व्याजे झालं असेल, पण गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले का एकट्याचे? जगाचे. ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिज्ञा तुम्ही पहा. तैसा वागविलास विस्तारू, गीतार्थेसी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा. गीतार्थेसी विश्वभरू, सगळ्या गीतार्थानं विश्व भरून टाकायचंय. म्हणजे गीतार्थ हा विश्वाकरता उघडा केला. हे गीतेचं औदार्य मानलं पाहिजे. गीतेने कुणा एका करता म्हणून ही गीता सांगितली नाही, फक्त अर्जुना करता सांगितली, कुणी त्याचा लाभच घ्यायचा नाही असं नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज औदार्याची भाषा गीतेबद्दल बोलतात. ऐका, वेदाबद्दल बोलताना मात्र मग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, वेद संपन्न होय ठाई, परी कृपण आईसा आन नाही, जो कानी लागला तीही वर्णाच्याची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वेदामध्ये आणि गीतेमध्ये हे अंतर आहे. म्हणून गीतेकरता शब्द वापरला औदार्य आणि वेदाकरता शब्द वापरला कृपणता. विरोधी शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरले कारण या दोघांमधला विरोधच दाखवायचा. वेद 3च वर्णाच्या कानी लागला म्हणून कृपण झाला. आता इथं काय आहे? वेदानी कृपणता, वेदाची कृपणता ज्ञानोबा आहे कशात सिद्ध करतात? वेदानी आपल्या जवळ आहे ते दिलं पण सगळ्यांना दिलं नाही, ही कृपणता आहे. आणि गीतेने आपल्या जवळ आहे तेच दिलं पण सगळ्यांना दिलं, हे औदार्य. 3च वर्णाच्या कानाला लागला. आता 3च वर्णाच्या कानाला वेद का लागला? अधिकार भेद वेदानी का ठेवला? त्याची कारण मी आता आपल्याला बोलत नाही. ब्रह्मसूत्रामध्ये एक स्वतंत्र अधिकरणच आचार्यांनी याच्याकरता खर्च केले. पहिल्याच अध्यायात आलाय, 3ऱ्या पादात आहे. अपशुद्राधिकरण म्हणून त्या अधिकरणाचं नावच आहे. वेदाचा अधिकार कुणाला द्यावा अथवा न द्यावा या संबंधामध्ये आचार्यांनी तिथं पुष्कळ चर्चा केली. शूद्र शब्दाचा अर्थ तरी काय करायचा? जनश्रुतीच्या संबंधामध्ये आचार्यांनी हे सगळं चिंतन मांडलेलं आहे. मला तिकडे जाऊन आपला वेळ वाया घालवायचा नाही, याचा विस्तारही आत्ता मला करायचा नाही. पण शूद्र शब्द कसा सिद्ध होतो, शूद्र शब्दाचा नेमका अर्थ शोक करणारा कसा करायचा, आणि जो शोकवान आहे त्याला वेद का सांगत नाही वगैरेचा विचार आपल्याला नंतर करता येईल किंवा तो आपल्याला चिंतनाने लावून घेता येईल. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या मनाला वेदाची कृपणता रुचली नाही, हे मात्र नक्की खरं आहे. वेद संपन्न आहे की नाही? संपन्न आहे. होय ठाई संपन्न आहे. त्याच्यामध्ये असंपन्नता काही नाही, कमीपणा न्यूनता कशातही नाही. आपण कोणत्याही गोष्टीचं चिंतन करा, वेदाने त्याची परिपूर्णताच आपल्याला सिद्ध करून दिली. तुम्ही जगताचं चिंतन करा, वेद जगताबद्दल बोलतो ते परिपूर्णच बोलतो, वेदाच्या पुढे जाऊन कोणी बोलू शकत नाही. तुम्ही जीवाबद्दलचं चिंतन करा, वेद जीवाचं स्वरूप असंच सांगतो की त्याच्या पुढे जाऊन कोणी बोलू शकत नाही. आणि तुम्ही परमात्म्याचं चिंतन करा, वेद परमात्मा संबंधानं इतकं परिपूर्ण बोलतो की त्याच्या पलीकडे जाऊन दुसरं आणि कोणी काही बोलू शकत नाही, कारण वेद हे प्रबल प्रमाण आहे. मग असं असू नाही, संपन्न असू नाही, होय ठाई, पण कृपणू ऐसा आन नाही, त्याच्यासारखा कृपण दुसरा कोणी नाही. म्हणजे वेदाची सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी वेदाचंही चिंतन केलं, तेही तुलनेनंच केलं. गीतेचं चिंतनही वेदाच्या तुलनेनं केलं आणि वेदाच्या कृपणतेचं चिंतनही
त्याच्यासारखा दुसरा कोणी कृपण नाही. वेदा एवढा कोणी कृपण नाही. कोणी कृपण नाही म्हणजे जगतामध्ये अनेक कृपण आहेत, पण त्याच्यात वेदाचा नंबर पहिला आहे. कृपण पुष्कळ आहेत जगामध्ये. महाराज आपल्या जवळची, आता काय प्रवचनात बोलावं, हे फाटकं धोतर दुसऱ्याला देत नाही तो. कृपण पुष्कळ, त्याच्यामध्ये कृपण चुडामणी पुष्कळ असतील जगामध्ये, पण वेदा एवढा कृपण कोणी नाही. कृपण ऐसा आन नाही, हे ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचंय. ते आन नाही का म्हटलं? कुणाची तुलना करायची कृपणतेच्या बाबतीमध्ये? आन नाही म्हणजे वेदाबरोबर तुलना कुणाची होईल? स्मृतीची होईल, इतिहासाची होईल, पुराणाची होईल. यांची तुलना वेदा, कारण प्रामाण्याचाच विचार करायचा झाला तर तुलना निदान सजातीयांशी करावी लागेल. निदान एखाद्या राजाची आणि एखाद्या सेवकाची तुलना होईल का? होणार नाही. तुलना करायची असेल तर या देशाचा राजा आणि त्या देशाचा राजा अशी तुलना करावी लागेल. अशीच तुलना करावी लागेल. आध्यात्मिक प्रवृत्तीचा एखादा कीर्तनकार आणि अध्यात्मशास्त्राला न मानणारा एखादा विद्वान यांची तुलना होईल काय? होणार नाही. अध्यात्मशास्त्रातच दोघेही रत असतील तर त्यांची तुलना, कुठंतरी सजातीयता असली पाहिजे. मग वेदाची तुलना करणार कुणाबरोबर? कुणाही बरोबर वेदाची तुलना करता येणार नाही. एखाद्या कादंबरी बरोबर वेदाची तुलना केली, एखाद्या कथासंग्रहाबरोबर वेदाची तुलना केली नाही. सध्या दिवाळीचे दिवस आहेत, एखाद्या दिवाळी अंकाबरोबरच वेदाची तुलना केली, नाही चालत, नाही चालत. मग प्रामाण्याची चर्चा जिथे जिथे आहे, जो जो ग्रंथ प्रमाण म्हणून स्वीकारता येईल तिथं तिथं वेदाची तुलना करता येईल. मग कोण कोण राहील? स्मृती, पुराण आणि इतिहास. या तिघांपैकी म्हणजे श्रुती, स्मृती, पुराण आणि इतिहास या चौघांपैकी कृपण ऐसा आन नाही, म्हणजे बाकीचे स्मृती, पुराण आणि इतिहास हे तिघ वेदा एवढे कृपण नाहीत, हे ज्ञानोबारांना सांगायचंय. कारण तुलना तिकडं आहे. कुणाशी तुलना होत नाही म्हणजे जगतातले कोण कोण कृपण आहेत त्यांची यादी काढा आणि त्यांची तुलना वेदाबरोबर करा असा अर्थ अभिप्रेत नाही. कारण वेदाबद्दलही ज्ञानेश्वर महाराजांनी चांगले शब्द वापरलेत. वेदाबद्दल तुकाराम महाराजांनी चांगले शब्द वापरलेले आहेत. मग त्या वेदाची तुलना ही इतर प्रमाण ग्रंथाबरोबर करावी लागेल. म्हणून इतर प्रमाण ग्रंथ वेदा एवढे कृपण नाहीत. वेद मात्र या सर्वांमध्ये जसा श्रेष्ठ आहे तसा कृपणतेच्या बाबतीतही तोच पहिल्या क्रमांकावर आहे. बाकी श्रुती आणि स्मृती यांच्यात वाद निर्माण झाला तर प्रामाण्य कुणाला? श्रुतीला. इतिहास आणि श्रुती वाद निर्माण झाला, प्रामाण्य कुणाला? श्रुतीला. पुराण आणि श्रुती वाद निर्माण झाला, प्रामाण्य कुणाला? श्रुतीला. म्हणजे इथं प्रामाण्य जसं पहिला क्रमांक जसा श्रुतीला द्यावा लागतो तसा कृपणतेच्या बाबतीत सुद्धा पहिला क्रमांक श्रुतीचाच आहे, वेदाचाच आहे. म्हणून बाकी वेदा एवढं कोणी कृपण नाही का बाबा? कानी लागला तीही वर्णाच्याची, संपन्न असूनही तीनच वर्णाच्या कानाला लागला. हे ज्ञानेश्वर महाराजांना पटलं नाही. का पटलं नाही? कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येरा भवव्यथा ठेलिया स्त्री शूद्रादिका प्राणिया अनवसर मांडोनिया राहिला आहे. वेदाने यांना अवसर दिलेला नाही, स्त्री शूद्रादिकांना अवसर दिलेला नाही. म्हणून या यांना भवव्यथा नाहीत का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहेत ना. अरे माणूस आहे म्हटलं की भवव्यथा राहणार. आणि जो ती भवव्यथा दूर करण्याचं सामर्थ्य बाळगून आहे ना, त्यांनी भवव्यथा कुणाच्या ठिकाणी निर्माण झाली हे बघता कामा नये. भवव्यथा दूर झाली पाहिजे इतकं व्यापकत्व. आता ज्ञानोबराय स्वतःच्या रूपाने वेदाला बघतील तर वेद तरी कसा पुरणार नाही. याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भवव्यथा असूनही आणि वेदाच्या ठिकाणी, इतरांच्या ठिकाणी भवव्यथा आहे, वेदाच्या ठिकाणी संपन्नता आहे, तरी त्या संपन्नतेने ही भवव्यथा जर दूर होत नसेल तर ती कृपणता आहे. हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. याचा अजून थोडासा विचार करायचा आहे, उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरूंना महाराज की जय. सद्गुरू हरी.